अखेर तो दिवस आला। अजित पवारांनी 2 जुलै रोजी काका शरद पवारांची साथ सोडत भाजप सोबत घरोबा केला आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले। पण त्यानंतर सुरुवात झाली ती कायदेशीर लढाईला। निवडणूक आयोगात हे प्रकरण गेलं। याचं कारण म्हणजे पक्ष आणि चिन्ह कोणाचं? पक्ष शरद पवारांकडे राहणार की अजित पवारांकडे राहणार? येणाऱ्या निवडणुकांमध्ये घड्याळ हे चिन्ह कोण वापरणार यावरून कायदेशीर कीस पडला आणि आता निवडणूक आयोगाने या संबंधित निकाल दिला आहे। नेमका काय आहे तो निकाल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यश प्रकाश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल। तर निवडणूक आयोगाने झालेल्या सुनावणीवरती निकाल दिला आहे आणि शरद पवारांना तो एक मोठा धक्का मानला जातो। याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवारांसमोर काय पर्याय असेल या संबंधित चर्चाही सुरू झाली। पण कुठेतरी हा अजित पवारांचा विजय मानला जातोय। याचं कारण म्हणजे काका शरद पवारांना सोडल्यानंतर एकच जनतेत त्यांच्याविषयी रोष असल्याचं सतत सांगण्यात येत होतं। पण आता निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने कल दिल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये अजित पवारांना नवीन लोक जोडणं आणि त्यांना निवडणुकीमध्ये उतरवणं सोपं जाणार आहे। तर दुसऱ्या बाजूला आता शरद पवारांकडे काय पर्याय राहिला हा एक खूप मोठा प्रश्न आहे। तर शरद पवारांना आता नवीन चिन्हावरती लढावं लागणार आहे। येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्या आहेत। त्यामुळे सुप्रिया सुळे असतील की इतर पक्षातील नेते असतील यांना नवीन चिन्हावरती निवडणुकांना सामोरे जावं लागणार आहे। हा निर्णय कुठेतरी शिवसेनेच्याच धर्तीवरती लागला आहे। त्यामुळे शिवसेना ही कुठेतरी मशाल चिन्हावरती लढणार असल्याचं सांगण्यात येते। तर दुसऱ्या बाजूला आता राष्ट्रवादी कोणत्या चिन्हावरती लढणार याबाबत संभ्रम आहे। तर एकूणच येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि अजित पवार गट यामध्ये जुंपणार एवढं मात्र नक्की। आणि अजित पवार लढणार ते घड्याळ चिन्हांवरती। पण आता शरद पवारांकडे काय पर्याय राहतो? तर आता शरद पवार सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार आता काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टात गेलेलेही दिसू शकतात। परंतु शिवसेनेबाबतही असाच निर्णय लागला, पण तो अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। त्यावरती सुप्रीम कोर्टाकडून अजून कोणताही निर्णय देण्यात आला नाही। त्यामुळे चिन्ह आणि पक्ष हा अजून तरी एकनाथ शिंदेंकडेच आहे। त्यामुळे तोंडावरती आलेल्या लोकसभा आणि विधानसभा पाहता सुप्रीम कोर्टात गेले तरी त्याचा निर्णय निवडणुकांच्या आधी लागेल का हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे निर्णय जर लागलाच नाही तर लोकसभा निवडणुका शरद पवारांना वेगळ्या चिन्हावरती लढावं लागणार एवढं मात्र कन्फर्म आहे। पण निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एक गोष्ट कुठेतरी स्पष्ट झाली आहे, ते म्हणजे राहुल नार्वेकर काय निकाल देणार। कारण का शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवरती निवडणूक आयोगाच्या निर्णयाला साजेसाच असा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला। त्यामुळेच पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडेच राहिलं आणि कोणत्याही बाजूचे आमदार अपात्र झाले नाहीत। त्यामुळेच आता कुठेतरी नार्वेकरांना येणाऱ्या 2 आठवड्यांमध्ये राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि कोणत्या बाजूचे आमदार अपात्र होणार याबद्दल निर्णय द्यायचा आहे। पण निवडणूक आयोगाने नुकताच निर्णय दिल्याने राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचा अंदाज बांधणं आता सोपं झालं आहे। कुठेतरी राहुल नार्वेकरांचा निर्णय हा शिवसेनेच्या धर्तीवरच म्हणजेच अजित पवारांच्याच बाजूने लागणार असल्याची कुजबूज आता सुरू झाली आहे। पण आता शरद पवारांचं पक्ष गेलं, चिन्ह गेलं, आता पवारांकडे उरलं काय? हा जर सर्वात मोठा प्रश्न असेल तर शरद पवार हेच पक्ष। निकाल लागल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकच शब्द वापरला, तो म्हणजे शरद पवार हेच आमचा पक्ष। त्यामुळे येणारी निवडणूक ही कुठेतरी शरद पवारांच्या नावाभोवतीच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। कारण का चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवारांकडे जरी गेलं असलं तरी शरद पवार हे अजूनही सक्रिय आहेत। त्यांनी त्यांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचं आधीच सांगितलं आहे। त्यामुळे येणारी लोकसभा आणि विधानसभा ही शरद पवार विरुद्ध अजित पवार हे होणार एवढं मात्र स्पष्ट। निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।